हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. झालं का सगळ्यांचं जेवण? पुरी बघते ते टीव्ही. मी बी उसक जरा आराम केला भावा बहिणींना. मेहंदी लावायची होती पण म्हणलं जाऊन दे आता, मेहंदी बघू परत. आज काय सकाळपासून मी व्हिडिओ नाही टाकला. काय आता बाहेर थोडस बसती. काय म्हणलं होतं मेहंदी लावा, पांढरे झाले आता केस. ते मेहंदीनं ज्यादा झाले ती भावा बहिणीनं केस पांढरे, नाही तर नव्हती एवढी पांढरी. चहा नाही आज सकाळी घरी पिली. पिओ कर ना चांगला दुधाचा चहा. शिवण्या कर बंद आता टीव्ही, सकाळपासून बघते. इकडे ये जरा बाहेर, चल लवकर. सकाळपासून टीव्ही भावा बहिणीनं ती तसले हा ती तसलं लावते. ते ह्याच काय म्हणते ती केडमेड नसतं वय, भूताचं आणि हिंड कहाण्या त्या बनवलेल्या तसल्या कहाण्या लावत्यात. आणि किडमिड दिवसभर, संध्याकाळी झोपूस तर तीच आहे बघा किडमिड. तर भावा बहिणीनं काल डॉक्टरनी म्हणजे परवा दिवशी गेलती ना मी दवाखान्यात, गोळ्या औषधं दिली होती. आज जरा खरं म्हणलं तर उलसक बरं आहे बरं का. आज मला बरं म्हणजे बरं वाटतंय. आज बरी आहे मी. गोळ्या औषधं ते दिले होत्या का, त्या गोळ्या औषधाने फरक पडलाय मला. आजच्यापासून जरा उलसक बरं वाटतंय. काय बसती येतात म्हणजे कसं गोळ्या औषधं ती कशाच्या आता डॉक्टरने दिल्या गोळ्या औषध ते खाल्ल्या बरोबर टायमाच्या टायमाला, त्याच्यामुळं उलसक बरं वाटतंय. नाही तर पण अजून आहे ना, तुम्हाला सांगते आता जी प्रॉब्लेम होता ते जरा कमी झाला बरं का. आणि ही दुखत खुपत तर नाही म्हणलं माझं, पण काय झालंय गळाटा लय होतोय माझ्या हातापायाचा गळाटा होतोय. असं उभा राहून चालायला लागलं तरी अशी चक्कर येते, हातपाय गळाटतात. अशक्तपणावं भाकर नाही खाऊ वाटत लय. तरी त्यातली त्यात तुम्हाला सांगते भाकर खाल्ली होती मी, एक भाकर खाल्ली. आज जेवली जरा. जरा रिलॅक्स मध्येच घेतलंय बघा. काय करता का आता या पुरी नारळ ही फेकून दे शिवण्या तिकडं. नारळ ती पाण्याचा नारळ आणला होता ना, ती ही पोरगीला ती नरड्यात जर नाही वय ती आलेला तर त्याला ती पाताळ डॉक्टरने सांगितलं होतं ही नाही द्यायचं तिला, असं म्हणजे पातळ द्यायचं खायला. तिला नारळाचं पाणी ही तिच्या बापाने केळं ही आणली होती, मग तीच पिली. 2 दिवस पेत होती, तिला सरत नव्हतं बघा नारळाचं पाणी. आता कुठं आहे का? मग पप्पाला संध्याकाळी आणायला सांग. 2 दिवस पित होती, तिला सरतच नव्हतं, एवढं त्यात पाणी होत. अगं मी नुसतं इथून असं थोडं एवढं घुसवलेलं, एवढंच असं थोडं खाली घुसवलं की लगेच फटकीने आमच्या तोंडावर पाणी उडलं. आपल्या नारळाला आल्यावर मग लय पियाचं, रोज नारळ पाणी पियाचं. आपलं नारळ भावा बहिणीनं अजून बारीक खायचं हे काय, त्याला लय नारळ येत्याला की मग पियाचं आपल्या नारळ आल्यावर. असलंच नारळ मग असलंच येतात ना. मग असलं नारळ ताज मग तोडायचा की लगेच खापा वरनं छालायचा की खापा लगेच कांडे आणून ठेवायच्या, बासकुनी बुडवायच्या की
चरा चरा चालू करायचं पियाला. कांदा नसला तर त्याला असं कापायचं आणि त्याच्यातलं पाणी ओतून प्यायचं. दुधानं केळ खाल्ली होती का? हा केळ नाही खाल्लं, त्यात दुधात टाकून खाल्लेलं थोडं. शिकरण करून हा. शिकरण करून खाल्लं होतं तिने, दुधाचं आणि केळाचं शिकरण. शिवण्या कंगवान ग, हात पायच तडाकल्यावाने होत ते भाऊ बहिणींनो ह्याच्यात. कंगवान हो का बसली आता बाहेर. टोम्या बी बसला इथं. रात्री तुम्हाला सांगते तर रात्री बी झोप येत नव्हती. 2-3 वाजता झोपली. झोप येत नाही असं काय टायमाला. इतकी चिडचिड चिडचिड चिड होती, लय चिडचिड होती. चला आता भावा बहिणीनो, पिऊला लावलाय चहा करायला. चहा पिते उलसाक म्हणजे बरं वाटत जरा. सकाळी काय चहाच नव्हता केला, घरी साखर नव्हती. साखरामुळं हो का खाजू खाजू आहे का कसं झालं. ती तडाकलंय अंग, तडाकतंय. आणि इथं आपल्या इकडं म्हणजे जास्त माती वारा आणि ही माती न सारे अंगावर माती बसली ना की हो का तडाकल्यावानी होतंय, खाजावतंय. ही होतंय असं खाजू वाटतंय, खरा 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 तडाकल्यावान झालंय. गार बी सुटतंय ना त्याच्यामुळं. चला आज जरा उलसक बरं वाटलं तवा, म्हणजे जरा फरक वाटला तवा बरं वाटलं भावा बहिणींनो. गोळ्या औषधं खाल्ली. 3 दिवसाच्याच गोळ्या दिल्यात त्या मॅडमनी. डॉक्टर मॅडम आहेत ना त्या स्त्रीरोग तज्ज्ञाच्या, त्यांनी 3 दिवसाच्याच गोळ्या दिल्या. ते मग ते 3 दिवसाच्या गोळ्या म्हणल्या बघा काही फरक पडतोय. नाही तर म्हणजे फरक पडला तर मग पुढच्या पाळीला आहे ना 5 दिवस झाल्यावर जायचंय. आणि जर फरक नाही पडला तर मग 3 दिवसांनी बोलावलंय मॅडमनी. पण फरक पडलाय मला. फरक पडलाय त्याच्यामुळं बघू आता. काल गोळ्या कालच्यापासून खाते ना गोळ्या, काल खाल्ल्या. आता आज 1-2 टायमाच्या गोळ्या राहिलेल्या आहेत. कळलंच की जाणवतच की आपल्याला. मग बघू काय होतंय. मग आता पुढच्या म्हणजे चांगलं बरं वाटलं तर मग नाही जायचं दवाखान्यात. आणि जर बरं वाटलं, आपलं नाही बरं वाटलं तर जायचं. पण चांगलं बरं वाटलं ना तर डायरेक्ट मग नंतरच बोलावलंय मॅडमने त्या. तर चला भावा बहिणींनो, का आता चहा पिते मस्त पैकी बसली बाहेर. का ग खा. शिकरान करून खाते ती शिकरान. गार सुटलं बघा आता. यारवाळीच गार सुटतंय. चला भाऊ बहिणीनो, पिते आता चहा मस्त पैकी. बसती जरा उलची घेतच बाहेर. का आताची बाहेर आली. आंघोळ बी आताच मगाशी केली मी. आता हो का इथंच बसते खाटावर जरा. अपूर्वा बी येईल शाळेत ना. आता पियाचा तर पेपर झाला काल, त्याच्यामुळं तिला सुट्ट्या आहेत. किती दिवस सुट्ट्या आहेत काय ना पिऊला. आणि शिवण्या तर काय आज शाळेतच नव्हती गेली. तिच्या नरड्यात फोड्या आल्या. तिला कालच दवाखान्यातनं तिच्या बापाने जाऊन आणली. म्हणून शिवण्याने आज शाळेला सुट्टी घेतली. तर चला
बाय बाय करते सगळ्यांना. पिती चहा, तुम्ही पण प्या चहा.